हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण भारतीय महिला अशा आहात की कुठलीही गोष्ट आपण त्याच वस्तूचा पुरेपूर वापर केल्याशिवाय ती वस्तू आपण टाकत नाही। अशाच प्रकारे अशा जीन्स ज्या असतात ते लहान मुलांच्या वगैरे घरामध्ये आपल्या भरपूर जीन्स असतात, जेणेकरून त्या अशा घरात पडून असतात त्यांचं इलास्टिक म्हणा किंवा त्यांची चेन म्हणा खराब झालेली असते आणि ती चेन म्हणजे जी जीन्स असते ते आपल्याला टाकून देऊ वाटत नाही। तर हे पहा, अशाच प्रकारचे चेन वगैरे खराब झालेले जीन्स माझ्याकडे आहेत, पण बाकी सगळं त्याचा बॉटम पार्ट वगैरे खूप छान आहे, परंतु फक्त त्याचं इलास्टिक गेलेलं आहे, कुठल्या ह्याचं जीन्सचं कोणत्याची चेन गेलेली आहे। तर याचाच एक छान असा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर आपण आयडिया कुठल्या प्रकारचे करतो तर हे आपल्या लक्षात येणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहा। तर हे पहा, इथे सुरुवातीला मी एक 4x4चा एक कागद आपण इथे काढून घेतलेला आहे। एक छापडी वगैरे असं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे यामुळे माप आपलं सगळीकडे सेम होतं। तर इथे मी काढून घेतलेला आहे, चारही बाजू 4x4च्या आहेत, 4x4 म्हणजे तर असंही काढून घेतलेलं आहे। आणि सर्व जीन्सचे हे पहा अशा प्रकारचे ते चापडी ठेवून आपण माप ठेवून मी इथे तुकडे काढून घेतलेले आहेत सर्व जीन्सचे। तर तुम्ही वेगवेगळ्या जीन्स तुम्ही तुमचे एक असेल तर एकामधून सुद्धा काढू शकता। माझ्याकडे 2-3 होत्या, त्यामधून मी वेगवेगळ्या कलरमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर हे पहा, इथे सर्व प्रकार मी काढून घेतलेले आहेत। तर यामध्ये आता डिझाइन कशी बनवायची हे आपण आपल्या जीन्सवरती आपण ठरवू शकतो। जर कलर जास्त असतील तर त्यावरती डिझाइन वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो इथे। तर हे पहा, इथे मी सुरुवातीला ठेवून दाखवलेलं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी डिझाइन करणार आहे, जी व्हाईट आहे ती आतमध्ये, त्यानंतर डार्क ब्ल्यू, त्यानंतर ब्लॅक आणि नंतर एक ब्ल्यू, अशा प्रकारे एक छान अशी डिझाइन आपली तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे ठेवून आता आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि स्टिच करून घेणार आहे। तर एकदम छान असं ओल्ड जीन्सपासून आपण म्हणजे घरात पडलेल्या कपड्यांपासून रियूज म्हणा, त्या कपड्यांचा छान असा रियूज करू शकतो। तर हे पहा, इथे मी ठेवलेलं आहे सर्व, ह्याच्यावरती मी असं त्या कापडावरती 1 2 3 4 असे मी नंबर टाकलेले आहेत आणि त्यानुसार आता मी इथे स्टिच करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय सर्व एका बाजूने स्टिच करून घ्यायचे। तर आणखी खूप सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, ओल्ड क्लॉथपासून सुद्धा टाकलेले आहेत, किंवा जे आपण ब्लाऊज शिवून उरलेले जे कतरण असतात ते सुद्धा मी त्यापासून सुद्धा वेगवेगळे आयटम्स तयार केलेले आहेत। त्यानंतर ब्लाऊजचे सुद्धा वेगवेगळे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत। तर ते जर तुम्ही पाहिले नसाल तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। तर हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व आता हे जे तुकडे होते आपण 4x4 इंचाचे काढलेले होते, तर हे सर्व आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे। मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि हा शेवटचा राहिलेला सुद्धा इथे जॉईंट झालेला आहे। आणि हा आता आपल्याला संपूर्ण तुकडा भेटलेला आहे, 16x16चा भेटलेला आहे। तर आपल्या त्यानंतर आपण इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी एक, त्या ब्लाऊज पीसवरती आता इथे मी जॉईंट करून घेत आहे। इथे अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। साईडनं एक्स्ट्राचा एक अर्धा 1 इंच एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे चौकोन। सुरुवातीला एक टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पहा 11-16 असं 11x16 आणि एक 8x16चा एक तुकडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा। आणि इथे मी अगोदर जॉईंट करून घेत आहे, म्हणजे फोल्ड करून घेत आहे। आणि त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपण सुलट बाजूने ठेवून घ्यायचं आहे, एकावर एक ठेवून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल। अशा प्रकारे आपल्याला एक स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं ते इथे आपण कट करून घेणार आहोत। तर इथे पूर्ण मी स्टिच करून घेतलेलं आहे। तर आपले हे पूर्ण जे काय आपण बनवणार होतो ते काय बनवणार होतो ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता। आणि ह्याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित एका टोकाच्या वस्तूच्या सहाय्याने आपल्याला कोण काढून घ्यायचे आहेत आणि हे आपले
तयार झालेलं आहे कुशन कवर. तर पाहू शकताय एकदम रियुजेबल कापडापासून म्हणजे ओल्ड क्लॉथपासून सुंदर असं कुशन आपलं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.